नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट मुद्द्यावर येते। आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक चांगली सवय लावून घ्यायला भाग पाडणार आहे। खरं तर प्रत्येकाला ही माहिती असेल, पण त्याची टाळाटाळ होते आणि ती म्हणजे सकाळी उठल्यावर उपाशी पोटी गरम पाणी पिणं। पण हे गरम पाणी का प्यावं, की फक्त सगळे सांगतात म्हणून प्यावं, म्हणजे सगळे करतात म्हणून आपण पण करायचं? तर याचं नेमकं सायंटिफिक रिझन काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात आधी बॉडीमध्ये सकाळी नेमकं काय होतं, तर रात्री आपण साधारण 6 ते 8 तास काहीच खात पित नाही। सो या पिरियडमध्ये आपली बॉडी डिहायड्रेशनमध्ये जाते, म्हणजेच काय तर तेव्हा पाण्याची कमतरता राहते। सो सकाळी उठल्यावर बॉडीला सर्वात आधी गरज असते ती पाण्याची। उठल्यानंतर लगेच बेटी वगैरे न घेता गरम पाणी प्या। याचे प्रचंड फायदे आहेत। काही गोष्टी इतक्या सोप्या आणि इझिली अवेलेबल होण्यासारख्या असतात, पण आपल्याला त्याचं महत्त्वच माहिती नसतं। आता तुमचा वॉटर इंटेक चांगला असेल तर तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम टच सुद्धा करणार नाही। आता हे पाणी गरम का सांगितलं जातं, तर त्याचं कारण असं आहे की गरम किंवा कोमट पाणी आपल्या बॉडीला थंड पाण्यापेक्षा लवकर ॲक्सेप्ट करता येतं। थंड पाणी प्यायल्यावर पोटातील स्नायूंना ते ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागतो, पण कोमट पाणी आत गेलं की डायजेशनला लगेच हालचाल मिळते। इन्स्टंट आपण जागे होतो, जी काही सुस्ती असते ती लगेच उडून जाते। तर आता याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिला फायदा, डायजेशन चांगलं होतं, म्हणजेच गाडी आपली स्टार्ट होते, आतड्यांची हालचाल व्हायला सुरू होते। ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना याचा फायदा होऊ शकतो। आणि गरम पाणी प्यायल्यावर पोट क्लिअर होतं, कारण हे गरम पाणी स्टूल सॉफ्ट करायला हेल्प करतं आणि दिवसाची सुरुवात ही अशीच असायला हवी, नाहीतर पूर्ण दिवसावर त्याचा इफेक्ट पडतो। तर दुसरा फायदा काय आहे, तर बॉडीमधले टॉक्सिन्स यामुळे बाहेर पडतात का, तर इथे एक काही गैरसमज आहेत। तर असं काही होत नाही। आपल्या शरीरातील टॉक्सिन्स काढण्याचं काम हे नेहमी लिव्हर, किडनी आणि आतड्या हेच अवयव करत असतात। मात्र सकाळी पाणी प्यायल्यामुळे लघवी साफ होते, घामाची प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे बॉडीमध्ये जे काही वेस्ट असेल ती बाहेर टाकण्याची प्रक्रिया स्मूथली होते। म्हणजेच गरम पाणी डिटॉक्स करत नाही, पण डिटॉक्स करणाऱ्या अवयवांना हे नक्कीच सपोर्ट करतं। तर तिसरा फायदा काय, तर मेटाबॉलिझमवर याचा परिणाम होतो, म्हणजेच नवीन ऊर्जा द्यायला मदत होते। गरम पाणी प्यायल्यावर बॉडीचं कोर टेम्परेचर थोडं वाढतं, त्यामुळे मेटाबॉलिझम हलकासा बूस्ट होतो। आणि अनेक जणांना असं वाटतं की गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होतं, तर लक्षात घ्या, फक्त गरम पाणी पिऊन वजन कमी होत नसतं। वजन कमी होण्यासाठी डाएट, हालचाल आणि लाईफस्टाईल महत्त्वाचं असतं। गरम पाणी ही फक्त एक सपोर्टिव्ह सवय आहे, इट्स नॉट अ सोल्युशन। तो वजन कमी करण्यासाठी वेगळा व्हिडिओ नक्की करेन, पण गरम पाणी पिऊन वजन कमी होत नाही। तर चौथा मुद्दा म्हणजे पोटफुगी आणि गॅस। अनेक लोकांना सकाळी पोट फुगलेलं वाटतं, गॅस, जडपणा जाणवतो। गरम पाणी प्यायल्यामुळे काय होतं, पोटातील स्नायू इन्स्टंट रिलॅक्स होतात आणि हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो। आणि सकाळी उठल्यावर जे काही बॉडी जड वाटते त्याला एक रिफ्रेशमेंट मिळायला नक्की हेल्प होते। तर याचा पाचवा फायदा म्हणजे त्वचा आणि चेहरा, जो सगळ्यांनाच माहिती आहे की गरम पाणी स्किनसाठी बेस्ट आहे, पण गरम पाणी प्यायल्याने चेहरा ग्लो करतो का, तर याचं उत्तर असं आहे, पाणी पुरेसं प्यायल्यामुळे स्किन हायड्रेशन सुधारतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे त्वचा थोडी फ्रेश दिसू शकते। पण पिंपल्स असेल किंवा पिगमेंटेशन असेल किंवा रिंकल्स असेल, हे सर्व फक्त गरम पाणी प्यायल्याने जात नाहीत। हे लाईफस्टाईल, हार्मोन्स आणि स्किन केअरवर पूर्णपणे डिपेंडंट असतं। तर आता एक महत्त्वाचा प्रश्न, किती गरम पाणी प्यायचं? तर पाणी कधीही खूप गरम किंवा अतिगरम जर प्यायलं तर अन्ननलिका आणि पोटाला त्याची इजा होऊ शकते। त्यामुळे प्रमाणाबद्दल बोलायचं झालं तर 1-2 ग्लास पुरेसे असतात। आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणी गरम पाणी टाळावं, तर ज्यांना ॲसिडिटी, अल्सर, वारंवार उलटी किंवा पोटात जळजळ होते त्यांनी फार गरम पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा एकदा सल्ला नक्की घ्यावा। सगळ्यांसाठी हा एकच नियम लागू होत नाही। सो मॉरल ऑफ द स्टोरी, उपाशी पोटी सकाळी गरम पाणी पिणं ही खूप चांगली सवय आहे। आणि आपण सकाळी उठतो, पण आपल्या बॉडीला व्यवस्थित जागं करायचं असेल तर सकाळी गरम पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे। दिवसभराच्या डायजेशनसाठी आणि हायड्रेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आणि याचबरोबर संतुलित आहार आणि व्यवस्थित झोप, त्याचबरोबर स्ट्रेसला लांब ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे। सो ही छोटी सवय लावून घ्या, खरंच तुम्हाला याचा मोठा फरक जाणवेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।